स्वामी श्री गोपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितं च नमो
विष्णुपदाय विष्णुप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिने कृष्णाय कृष्णचैतन्य नामे गौरसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते भक्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्णा। तर आजच्या या रविवारच्या सत्संगामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विशेष करून पाहतो काल आपण बलराम जयंती साजरी केली म्हणजे मंदिरामध्ये, आज आपण आपल्या मंदिरामध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत। तर बलरामजी हे भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे आणि आपण पाहतो कृष्ण बलराम असतील किंवा राम लक्ष्मण असतील किंवा गौरांग महाप्रभू नित्यानंद महाप्रभू असतील, तर भगवंत ज्या ज्या वेळेस ह्या धर्तीवरती प्रकट होतात तर त्या वेळेस बलरामजी हे काय करतात, नित्यानंद महाप्रभूच्या रूपामध्ये, कधी लक्ष्मणाच्या रूपामध्ये है ना, सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये तत्पर असतात। तर आज थोडंसं आपण बलरामजी विषयी चर्चा करूया आणि बलरामजी कशा प्रकारे हे भगवंत आहेत आणि त्यांचं जीवनाचे एकमेव उद्दिष्ट काय आहे आपण यातून बघू शकतो। तर भगवान बलरामजी हे भगवंतांची 5 रसांमध्ये काय करतात, सेवा करतात है ना। तर भगवान बलरामजी हे दाखवून देत आहेत की कशा प्रकारे आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे है ना। जो व्यक्ती म्हणजे आपण पाहतो की सदैव सेवेच्या मोडमध्ये असतो है ना, तर तो कधीही या भौतिक प्रकृतीमध्ये किंवा या भौतिक जगामध्ये कधी भोगता बनण्याचा तो प्रयत्न करत नाही है ना। आणि बलरामजी हे सदैव काय करतात, भगवान श्रीकृष्णांची 5 रसांमध्ये सेवा करतात। ते 5 रस असे आहेत की साख्य, दास्य, माधुर्य, वात्सल्य आणि शांत रस, अशा प्रकारे 5 रस आहेत। ह्या 5 रसांमध्ये बलरामजी भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात है ना। आता अनेक भक्तांनी वेगवेगळ्या आपल्या आपल्या भावनेनुसार आपल्या आपल्या रसानुसार भगवंतांची सेवा केलेली आहे। हनुमंतांनी सेवा केली, अर्जुनाने सेवा केली, यशोदा मैया असतील है ना, अनेक ब्रजगोपी असतील, गोपालक असतील, हे अनेक आपल्या आपल्या रसानुसार भगवंतांची सेवा केलेली आहे। पण बलरामजी असे एकमेव व्यक्ती आहेत की भगवंतांची 5 रसांमध्ये काय करत असतात, सेवा करत असतात है ना। आणि त्यांचा एकमेव हेतू असतो ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करणं, बस, आणखीन काही नाही। आणि म्हणून कधी ते मोठे बंधू म्हणून येतात,
कधी छोटे बंधू म्हणून येतात, पण जरी मोठे बंधू असले तरी ते आपल्या छोट्या बंधूची काय करतात, सेवा करतात. आणि लहान बंधू म्हणून जरी आले ते सदैव आपल्या बंधूंच्याच आज्ञेखाली काय करत असतात, ते सेवा करत असतात. आणि म्हणून हे एकदा प्रभुपाद म्हणायचे की एक आहेत सेव्य भगवान आणि दुसरे आहेत सेवक भगवान. म्हणजे एक भगवान जे आहेत सेवा स्वीकारतात आणि दुसरे जे भगवान आहेत ते काय करतात, सेवा करतात. तर कृष्ण बलरामामध्ये हा फरक आहे. कृष्ण हे सेवा स्वीकारतात आणि बलराम भगवंत हे काय की दाखवून देत आहेत आपल्याला कसं आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. सेव्य भगवान ही सेवा करतात, भगवंतच आहेत. कृष्णामध्ये आणि बलरामामध्ये काही फरक नाहीये, काही अंतर नाहीये. एकदा प्रभुपादांना विचारण्यात आलं, प्रभुपाद कृष्णामध्ये आणि बलरामामध्ये काय फरक आहे? ते म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. एक सावळा भगवान आहे आणि एक गोरा भगवान आहे. एक व्हाईट कृष्ण आणि एक ब्लॅक कृष्ण, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. तर अशा प्रकारे प्रभुपाद सांगायचे. तर आपण पाहतो की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीच्या अगोदर त्यांनी विचार केला की मला आता ह्या सृष्टी निर्माण करून काय करायचे, मला आनंद घ्यायचा. तर भगवान श्रीकृष्ण एकटेच होते. तर एकटा असताना आपण पाहतो त्यांनी ठरवलं की आता मला काय करायचे, माझा विस्तार करायचा. आणि म्हणून भगवंतांनी केवळ इच्छा केली है ना, कारण ते भगवंत काही करू शकतात. आपण भरपूर इच्छा करतो, काय होतं का, काही नाही, हव्यासारखा इच्छा येतात आणि हव्यासारखा निघून जातात. परंतु केवळ भगवंतांनी इच्छा केली मला काय करायचंय, आनंद घ्यायचा. आता एकटा व्यक्तीचा आनंद घेऊ शकत नाही आणि केवळ आनंद घ्यायची इच्छा केल्यानंतर आपण पाहतो त्यांचं शरीरातून काय झालं, बलरामजी प्रकट झाले. जे पहिलं विस्तारित रूप म्हणतो आपण की काय झालं, बलरामजी आहे ना. आणि दुसरं विस्तार रूप म्हणजे कोण, राधा राणी. तर ही दोन भगवान श्रीकृष्णांच्या हृदयातून प्रकट झाली. आणि ह्यांच्यापासून आपण पाहतो की जसं मग श्री प्रभुपादांनी भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णानंतर बलरामजी विस्तारित रूप आहे त्यांचं. आणि बलरामजी पासून संकर्षण, प्रद्युम्न, वासुदेव, अनिरुद्ध हे चतुर्युग प्रकट होतं. त्या संकर्षणापासून पुन्हा चतुर्युग प्रकट होतं. आणि ह्या संकर्षणापासून पुन्हा लक्ष्मण नारायण प्रकट होतं. आणि ह्यांच्यापासून त्यांच्या विस्तारित रूपापासून पुन्हा 3 विष्णूंचा विस्तारित रूप होतं है ना. त्यांना आपण महाविष्णू म्हणतो, त्यांनाच कारणोदक विष्णू म्हणलं जातं है ना. कारणोदक विष्णू, वरोदक विष्णू आणि क्षीरोदक विष्णू हे 3 विष्णू प्रकट होतात. आणि पुन्हा ह्याच्यातून आपण पाहतो की ज्यावेळेस कारणोदक विष्णू महाविष्णूपासून अनंत कोटी ब्रह्मांड हे निघत असतात त्यांच्या शरीरातून है ना. आणि एक ब्रह्मांडाचा जर विचार केला तर ते एक ब्रह्मांड घेतलं तर त्याचं अर्ध पाण्याने भरतात आणि त्याच्यामध्ये भगवंत पाण्यावरती काय होतात, पोहतात. तर ते झालं गर्भोदक विष्णू आहे ना. आणि ह्या गर्भोदक विष्णूंच्या नाभीतून काय होतं, एक कमळ येतं, ब्रह्माजीचा जन्म होतो. आणि ह्या कमळामध्ये 14 लोकांची निर्मिती होते. आणि ह्या 14 लोकांची निर्मिती झाल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी ब्रह्माजीचा जन्म झाल्यानंतर ह्या सृष्टीला चालवण्यासाठी क्षीरोदक विष्णू काय करतात, पुन्हा प्रत्येकाच्या कणाकणामध्ये प्रत्येकाच्या परमात्मा रूपाने काय करतात, ते विराजमान होतात. तर बलरामजी पासून एका अंशापासून पाहतो की भगवंतापासून इतकं सगळं त्यांच्या विस्तारित रूपातून त्यांच्या विचारातून इतकं सगळं काही विस्तारित करतो. मग या भौतिक जगाच्या एका मुंगीपासून ते उच्च लोकांपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत है ना, जितकी काही जीव आहेत, जे काही दिसतं आपल्याला या जगामध्ये, हे सगळे भगवंत अंश मात्रेच आहे, एक अंश आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस आनंद घेण्याची इच्छा करतात, प्रकट करतात, तर अशा प्रकारे आपल्या विस्तारित रूपाच्या एक विस्तारित रूपातून इतकं सर्व काही निर्माण करू शकतात. आणि समजा स्वतः भगवंतांनी जर ठरवलं तर ती किती काही विस्तारित करू शकते है ना. एक विस्तारित रूप एवढं सगळं काही निर्माण करू शकते. छोटेसे ब्रह्मदेव, एवढी सृष्टी, त्यांना दुय्यम निर्माता म्हणलं जातं, इतकं सगळं ब्रह्मदेव करू शकतात. आणि आपले ब्रह्मदेव हे काय माहिती आहे, एक हळदीच्या कळपामध्ये एक मुंगी सारखी है ना. एक मुंगी किती असते, एवढी छोटीशी असते, इतका मोठा हाती असतो. तर एक चैतन्य चरितामृत मध्ये म्हणलेले एक कोटी कोटी मुखाचे ब्रह्मदेव आहेत. जितक्या दिशा तितके ब्रह्मदेवांचे मुख असतात. आणि म्हणून सगळ्यात छोटं ब्रह्मांड काय आपलं आहे, भूलोक आहे.
आणि हे ब्रह्मांडामध्ये आपण पाहतो आपले फक्त चतुर्मुखी ब्रह्मा आहे ना, आपल्या 4 दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. तसं ब्रह्मदेवाला देखील 4 मुख आहेत आणि ते सगळं काही मॅनेज करतात. तर हे बलरामजी आहेत, हे बलरामजी हे दाखवून देत आहेत की जे गुरु आहेत हे बलरामजी कोण आहेत, गुरु देखील आहेत. सगळ्या गुरूंचे गुरु आदिगुरु हे बलरामजी आहेत. म्हणून आपण जे काही वैदिक ज्ञान प्राप्त करतो तर ह्याचे आध्यात्मिक गुरु कोण आहेत, बलराम आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण आज बलराम जयंती साजरी केलेली आहे. तर आपण काय मागितलं पाहिजे भगवंतांना, आहे ना, आपण गुरुकडे काय मागतो, आहे ना. आता आध्यात्मिक गुरु असेल, आपण आध्यात्मिक असेल तर आपण आध्यात्मिक ज्ञान मागतो, नामरुची मागतो, भगवंताची सेवा मागतो, हे चांगलं आहे. पण भौतिक लोक काय मागतात, भगवंताकडे जाऊन गुरुकडे जाऊन आम्हाला भौतिक गोष्टी प्रदान करा. परंतु आपण भगवंताकडे काय मागितलं पाहिजे, आध्यात्मिक बळ मागितलं पाहिजे, है ना, आधी आत्म, है ना. म्हणून आध्यात्मिक बळ जर मागितलं तर आपण काय करू शकतो, आध्यात्मिक क्रिया करू शकतो, है ना. आपल्याकडे भौतिक बळ भरपूर आहे, आपण भाजी भाकरी खातो आणि आपल्याकडे भरपूर ताकद मिळवतो, है ना. हे प्रोटीन खातो, ते प्रोटीन खातो, है ना. 200, 500 किलो, 1000 किलो आपण उचलू शकतो, है ना. परंतु एक माळाचं करायला सांगा, ध्यानपूर्वक होतं का, नाही होत, है ना. थोडी सेवा करायला सांगा, नाही होत. थोडं वाचन करण्यासाठी सांगा, नाही होत. कारण आपल्याकडं बळ नाही, ते आध्यात्मिक बळ नाही, है ना. 8-8 तास 10-10 तास आपण भौतिक पुस्तकं वाचतो, पण 1 तास भगवद्गीता वाचली किंवा 1 तास भगवद्गीता ऐकली तर डोक्याच्या वरून जातं, समजत नाही काय, है ना. तर का बरं असं होतं, कारण आपली क्षमता नाही, ती रुची नाहीये, म्हणून आध्यात्मिक बळ नाहीये. तर आज बलरामजींना आपण काय मागितलं पाहिजे, ते बलवान आहे आणि त्यांचं नावच बलराम आहे ना. आदी बलराम जे आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे जर आध्यात्मिक बळ जर आपण मागितलं तर काय करतील, भगवंत बलराम जे काय करतील, आपल्याला आध्यात्मिक बळ प्रदान करतील. आणि म्हणून जितके काही गुरु आहेत, म्हणून विशेष करून 3 प्रकारचे गुरु आहेत, प्रथमप्रशक गुरु, शिक्षा गुरु आणि शेवटी दीक्षा गुरु आहे ना. तर प्रथमप्रशक गुरु आणि शिक्षा गुरु आपले भरपूर असू शकतात, है ना. जे काही आपल्याला या वस्तूची ज्ञान प्रदान करून देतो आपला गुरु आहे. म्हणून आपण पाहतो की LKG UKG पासून ते आपण जे काही शिक्षण घेतो ते आपण शिक्षा गुरुकडून सगळं काही या भौतिक ज्ञानात प्रदान करतो. परंतु जे आध्यात्मिक गुरु आहेत, जे दीक्षा गुरु आहेत, ते मात्र किती असतात, एकच असतात किंवा एकच असले पाहिजे. आज नाही की आज यांच्याकडून दीक्षा घेतली, उद्या मी त्यांच्याकडून दीक्षा. आणि आपण हे जे काही 4 संप्रदाय आहेत, मुख्य संप्रदाय, ह्या 4 संप्रदाय म्हणून एक परंपरेमध्ये आपण काय केलं पाहिजे, आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला पाहिजे आणि भगवंतांची आपण सेवा केली पाहिजे. तर आपण पाहतो गुरु हे काय करतात की शिष्याला भगवंतांच्या जवळ घेऊन जातात. म्हणजेच काय की भगवंतांचं आणि जीवाचं नातं हे जोडतात. म्हणजे कोण, हे गुरु, है ना. गुरुशिवाय भगवंत मिळणार है ना. आणि म्हणून गुरुला इतकं महत्व दिले. साक्षात धरित्वेन समस्त शास्त्र, है ना. साक्षात म्हणजे असं म्हणतात की साक्षात जे भगवंताला आपण जितका सन्मान देतो आणि त्यांच्यानंतर जो कोणाचा अधिकार असेल ना, तो कोणाचा आहे, गुरुंचा आहे. म्हणून आपण साक्षात ते भगवंत नाही आहेत गुरु, पण भगवंता इतका त्यांना आपण आदर दिला पाहिजे. म्हणून हे आध्यात्मिक गुरु. म्हणून जीवाचा आणि भगवंतांचा संबंध जोडणारी जी व्यक्ती म्हणजे हे गुरु. आणि हे बलरामजी गुरु असल्यामुळं आपल्या जीवाचा आणि भगवंतांचा संबंध ओळख. प्रभुपाद ज्यावेळेस आपण पाहतो प्रभुपादांच्या जीवनामध्ये की ज्यावेळेस प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये ज्यावेळेस ह्या कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी गेले आणि त्या भक्तांना काही माहित नव्हतं, है ना. आज पाश्चात्य देशामध्ये संस्कृती नाही, आपल्याकडे आज कसं सगळे संस्कृतीमध्ये सगळेजण विशेष करून आपण पाहतो महिला वर्ग आहेत, साडी घालतात, टिकली लावतात, है ना, सगळं काही शृंगार वगैरे करतात. पण पाश्चात्य देशामध्ये असं काही नव्हतं, है ना. काही भक्तांना प्रभुपादांनी कुकिंग शिकवलं, कशा प्रकारे तुम्ही कुकिंग केलं पाहिजे भगवंतासाठी, स्वतः आपल्या हाताने कुकिंग करून शिकवलं. आणि कसं भोग दाखवायचं हे शिकवलं, कशा आरती करायची हे शिकवलं, कसं महिलांना साडी नेसवायची हे सुद्धा प्रभुपादांनी शिकवलं, सांगितलं. आणि एवढंच नाही तर जे काही कृष्ण भावनेसाठी भगवंतांच्या सेवेसाठी प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सर्व काही शिकवलं. तर हे आहेत गुरु. कारण एका जीवाचा आणि भगवंतांचा संबंध जोडणारे हे गुरु. आणि म्हणून जो गुरु असतो तो कधीही भगवंतापासून दूर घेऊन जात नाही. जर
आपला गुरु भगवंतापासून जर दूर घेऊन जात असेल आपल्याला, तर आपण समजलं पाहिजे की माझा गुरु हा काय मला भगवंतापासून दूर घेऊन जाणार. आणि म्हणून कधीही गुरु आपल्याला ह्या भगवंतापासून कधी दूर घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये लावत असतात. तर प्रभुपादांनी हे आपल्याला दाखवून दिलेले. तर श्री प्रभुपाद या ठिकाणी अनेक जे आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या रुचीनुसार भगवंतांनी काय केलेले, प्रभुपादांनी भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेले. तर हे जे बलरामजी आहेत, हेच बलरामजी देखील तेच कार्य करत असतात. तर जीवाला भगवंतांच्या सेवेमध्ये कसं लावायचं हे बलरामजी दाखवून देत आहे. तर बलरामजीचे विशेष करून 3 काय अस्त्र आहेत. काय काय आहेत माहिती आहे? काय बलरामजीचे अस्त्र काय आहेत? पहिला हल, दुसरा गदा, तिसरा काय आता विचारायला लागलं तर मुसळ आहे. मुसळ आहे ना, भगवंताच्या हातामध्ये एक मुसळ असतं. तर एक भक्त सांगत होते, तर बलरामजी काय करतात, एकदम सुपीक काम करत असतात है ना. तर आपल्याला जमिनीमध्ये आपण हलाचा वापर करतो. कशासाठी? जमीन सुपीक बनवण्यासाठी आहे का. नांगर मारतो, नांगर मारल्यानंतर मोठमोठे ढेकळं वगैरे निघतात है ना. मग भगवान बलरामजी काय करतात, त्या गदेनी आणि मुसळांनी ते ढेकळं सगळे फुलत असतात है ना. जोपर्यंत आपण ती मशागत करत नाही ना जमीन, तोपर्यंत पीक व्यवस्थित येत नाहीये. आपण ढेकळात करतो का? नाही करत. पहिले एकदम सुपीक जमीन करतो, एकदम मऊसूत लेवल करून घेतो वगैरे. तर भगवान बलरामजी हे तसंच प्रकारचं कार्य करत असतात. आपल्या जीवनामध्ये ते पहिलं प्रकट होतात है ना. तर आपल्याला सेवेत लावून आपलं हृदय इतकं कठोर बनलेलं आहे ना, एकदम बंजार भूमीसारखं झालेलं आहे. आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळे षडरूप काय झालेले बसलेले. आणि त्यामुळं आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रकट होत नाही है ना. भगवंताची सेवाभाव प्रकट होत नाही. म्हणून बलरामजी पहिलं काय करतात, आपल्या हृदयावरती हल जोडतात है ना. जसं शेतकरी शेतामध्ये ट्रॅक्टर नाद का पहिलं कसं बैलावरती बलराम नांगर मारायचे है ना. आता बलराम ती गेला नांगर, आता ट्रॅक्टर नांगर राहिलेलं आहे ना. ट्रॅक्टर बलराम नांगर है ना. तर मग ट्रॅक्टर मारल्यानंतर आपण पाहतो जमीन सुपीक होते है ना, सगळे ढेकळे फुलले जातात. तर बलरामजी देखील अशा प्रकारे आपल्या हृदयावरती प्रहार करून काय करतात, आपलं हृदय हे मऊ करतात, सुपीक करतात. आणि मग त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेतकरी जसं शेतीची काळजी घेऊन मग काय करतो, आपल्या बीजाचं रोपण करतो आणि मग चांगल्या प्रकारे पिकाच्या ठिकाणी शेतीमध्ये बीज येतात. तर जे गुरु आहेत ना, अशा प्रकारचं हे कार्य करत असतात. हे बलरामजी प्रत्येकाच्या हृदयामध्ये पहिलं काय होतं, प्रकट करतात. आणि ते काय करतात, सगळं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आपल्या सगळ्या हृदयातून काय करतात, ते धुवून टाकतात. आणि मग काय करतात, आपल्याला भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची संधी देतात. ती प्रेम आदान प्रदान करतात. आणि आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये बलरामजी हे लावत असतात. आणि म्हणून त्यांचे हे 3 अस्त्र जे आहेत ना, हे कार्य करतात. म्हणून एखादा प्रेमानं सेवा केला बरं झालं, नाहीतर मग बलरामजी आपल्या गदेचा आणि मुसळाचा काय करतात, वापर करत असतात. तर केवळ भगवंतांच्या सेवेसाठी लावण्यासाठी. तर अशा प्रकारचे हे बलरामजी आहेत. हे बलरामजी हे काय करतात, हे आपल्या सर्व जीवांना भगवंतांच्या सेवेत जातात. गुरुचं कर्तव्यच आहे की जीवाला भगवंतांच्या सेवेत जावं. तर दुसरं आहे की बलरामजी अनंत शेषामध्ये काय होतात, प्रकट होतात. आणि अनंत शेषे बलरामजीचे काय विस्तारित रूप आहे. तर ह्याच्यामध्ये राहून देखील अनंत मुखाने काय करतात, भगवंतांचं ते गुणगान करतायत. म्हणजे बलरामजी इतकी सेवा करतायत की आपण कल्पना देखील करू शकत नाही. सदैव भगवान श्रीकृष्णांची त्या अनंत मुखाने काय करतात, अनंत काळासाठी भगवान श्रीकृष्णांची स्तुती करतात. असं म्हणलेलं आहे की समुद्राची शाही केली आणि पृथ्वीचं कागद केला तरी आपण अनंत शेषांची जी काही ज्यांनी स्तुती केलेली आहे, भगवंताचं काही वर्णन केलेले हे आपण कधी बरोबरी करू शकत नाही. हे कमीच पडणार आहे. तुम्ही विचार करा. म्हणजे अनंत मुखाने अनंत काळासाठी भगवान श्रीकृष्णांची काय करतायत, अनंत शेष हे भगवंतांची सुंदररित्या स्तुती करतायत. तर हे बलरामजी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती गुणगान करतायत.
तर वृंदावनमध्ये आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी अनेक प्रकारच्या लीला करायचे वृंदावनमध्ये. तर आपण भगवान श्रीकृष्ण तर कधी कधी काय असतात की आपल्या ह्याच्यामध्ये मदमस्त असतात है ना. जसं एखादा दारू पिलेला व्यक्ती आपल्या नशेमध्ये कसे मदमस्त करत असतो आणि बडबड करत असतो है ना. पण बलरामजी ते देखील जे वरुणदेवांची पुत्री आहे वारुणी, ही काय भगवान बलरामांची काय पत्नी आहे. तर बलरामजी काय करतात, हे वारुणीचा काय करतात वैकुंठामध्ये पान करतात आणि मदमत आहेत कृष्ण प्रेमामध्ये. ते असं म्हणतात की वारुणी बनवण्यासाठी मध, कापूर, तुळशी, केशर अशा अनेक पदार्थांनी बनली जाते वारुणी. आजकाल जे बनते आपल्याकडं हातपट्टी रोटी काय आहे ना, ही असली ती वारुणी नसती है ना. वैकुंठामध्ये त्याला वारुणी म्हणलं जातं, स्वर्गलोकामध्ये त्याला वेगळं नाव दिलं जातं आणि भौतिक जगामध्ये तर काही विचार होणार आहे ना. तर छोटीशी आपण एखादा भौतिक व्यक्ती त्या दारू पिल्यानंतर इतका बडबड करतो, तर मग जर त्याला स्वर्गलोकातली आणि वैकुंठ लोकांची जर वारुणी प्राप्त झाली तर काय करेल है ना. विचार करा, कल्पना देखील करणार नाही की ही या वस्तू आहेत. तर बलरामजी सदैव ह्या गोष्टीमध्ये मदमस्त असतात आणि कृष्ण आणि बलराम अशा प्रकारच्या अनेक लीला त्या काय करायचे वृंदावनमध्ये करायचे. तर बलरामजी आपण पाहतो सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये वर्णन करतात भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलरामजी हे काय करायचे वृंदावनमध्ये दररोज वृंदावनमध्ये 9 लाख गायी घेऊन गोचारण करण्यात यायचे आणि एवढंच नाही तर अनेक हजारो गोपबालक राहायचे. तर त्यांच्यासोबत त्यांच्या आणि वेगळ्या गायी असायच्या, म्हणजे लाखो करोडोच्या संख्येने वृंदावनमध्ये गायी असायच्या. आणि ही सर्व गोपबालक काय करायची वृंदावनमध्ये जायची, खेळायचे आहे ना, फळं फुलं खायचे, वेगवेगळे खेळ खेळायचे आणि परत यायचे. सुखदेव गोस्वामी वर्णन करताय की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वृंदावनमध्ये अशा प्रकारचे लीला करायचे तर कंस मामा होता. हा कंस मामाला ज्यावेळेस समजलं कृष्ण आणि बलराम वृंदावनमध्ये प्रकट झालेले आणि ते आपले शत्रू आहेत, तर हा कंस मामा दररोज एक असुराला काय करायचा पाठवायचा. आता हा कंस मामा जो होता, कंस मामा इतका क्रूर आणि इतका अत्याचारी होता की त्यांनी काय केलेलं होतं, जितकी काही असुर आहेत है ना, म्हणून आपण पाहतो कृष्ण लीलेमध्ये आगासूर, बकासूर, शट्टासूर, तनाव, कंस, स्वप्न अशा अनेक असुरांना त्यांनी काय केलेलं होतं मारून है ना. काय करायचा हा कंस एकेकाला पकडायचा, त्यांच्याशी युद्ध करायचा, इतकं युद्ध करायचा आणि आता बस एका घावामध्ये त्यांचं शरीर काय करायचा घडावळ करून टाकायचा. त्यावेळेस विचारायचा, सांग तू माझा दास बनणार आहे किंवा तुला आता मरायचंय. आता असुराला मारायचं म्हणजे सगळ्यात आपल्याला देखील मारायचं म्हणल्यावर भीती वाटते. म्हणजे असुर काय म्हणायचे, बाबा आम्ही तुझे दास म्हणून करतो, आम्हाला मारू नको. म्हणून इतक्या सगळ्या असुरांना आपलं काय करत होतं दास बनवलेलं होतं आणि ही सगळी वृंदावनमध्ये निवास करत होती. तसं अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की ज्यावेळेस कृष्ण आणि बलराम ज्यावेळेस वृंदावनमध्ये अशा गोचारण लीला करायचे तर हा कंस मामा रोज एका असुराला काय करायचा पाठवायचा. आणि सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत भगवान श्रीकृष्ण दुपारचं जे भोजन आहे ना, जोपर्यंत एका असुराला मारत नव्हते तोपर्यंत ते वन भोजन करायचे. एक असुराला मारायचे आणि मग दुपारचं भोजन करून मग आपल्या परत घरी यायचे. तर विचार करा की अशा प्रकारे भगवंतांनी कित्येक दिवस वृंदावनमध्ये भगवंतांनी निवास केला. तर ते त्यावेळेस कधी एक असुराला मारलं, कधी 2 असुराला मारलं, कधी 3 असुराला मारलं. तर अशा प्रकारे अनेक हजारो असुरांना भगवंतांनी काय केली मारली. तर सुखदेव गोस्वामीकडे तेवढा वेळ नव्हता राजा प्रसिद्धांना सांगण्यासाठी, म्हणून काही ठराविक असुरांचं काय केले वर्णन केलेले. तर आपण बलरामजींनी कुठल्या असुरांना मारलं ते थोड्या वेळात आपण पाहूया. तर ज्यावेळेस असं वर्णन करतात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वृंदावनमध्ये होते, भगवान श्रीकृष्ण बलरामजी आणि सुदामा स्तोत्र श्रीकृष्ण मधुमंगल अशा प्रकारे गोपबालकासमवेत भगवान श्रीकृष्ण वनचारण करायचे. एकदा मधुमंगलनं बलरामजीला म्हणला की बलरामजी, कारण मधुमंगल हा थोडा
ब्राह्मण पुत्र होता, जाडजूड होता आणि सगळं त्याला खायला लागायचं. आणि हा मधुमंगल म्हणतो बलरामजी की काय करा की आज मला फार भूक लागली आणि बाजूला काय तालवन आहे आणि ह्या तालवनामध्ये जी ताल फळ आहेत ना फार सुंदर याचं सुंगळधन देत आहे. तर आपण काय करूया ह्या ताल फळांचा आपण काय करूया आनंद घेऊया. आणि असं म्हणल्यानंतर सर्व गोपाल म्हणतात हो काय जाऊया आपण काय करूया जाऊया. आणि असं म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी म्हणतात की ठीक आहे आपल्या गोपालांची मित्रांची इच्छा आहे आपण काय करूया त्या ठिकाणी जाऊया. आणि बलरामजी आणि कृष्ण हे काय करतात त्या जो धेनुकासूर ज्या वनामध्ये राहत होता त्या वनामध्ये हे काय करतात त्या ठिकाणी प्रवेश करतात. आणि नंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी ह्या ताल जे फुलं असतात इतकं सुंदर वृक्ष असतात त्याचा सुगंध त्यात पिकलेला जसं आपला हापूस असेल पायरी असेल ते हापूस आंब्यांचा देखील सुगंध येतो तशा प्रकारे ह्या ताल फळांचा देखील सुगंध त्या ठिकाणी येत होता. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्या तालवनामध्ये भगवान श्रीकृष्णाने बलरामजींनी प्रवेश केला आणि ह्या तालवनामध्ये असं होतं की त्या तालवनामध्ये एकही व्यक्ती एकही पशु पक्षी कोणीही वास करत नव्हते. कारण जर कोणी प्रवेश केला तर हा धेनुकासूर काय करायचा त्याच ठिकाणी त्यांचा लगेच तुरंत काय करायचा वध करायचा. पक्षी सुद्धा त्या ठिकाणी राहत नव्हते म्हणजे इतका तो ताबा मिळालेला होता. आणि नंतर आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी त्या वनामध्ये गेले आणि पाहिलं इतकं सगळं फळांनी हे वृक्ष सगळे भरलेले. बलरामजी आपल्या हाताने काय केले वृक्ष हलवू लागले. कृष्ण आणि बलराम दोघे जण वृक्ष हलवू लागले आणि जसं वृक्ष हलवू लागले तसं गोप बालकांनी काय केला त्या फळाचा आस्वाद केला. आणि केल्यानंतर आपण पाहतो जसं वृक्ष हलतात त्याच्या आवाजानं हा धेनुकासूरला समजतं की आपल्या वनामध्ये कुणीतरी काय केले प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून तो काही गडबडीनं धावत पळत येतो आणि पाहतो तर काय की ही सुंदर दोन बालकं एक आहेत वनामध्ये प्रवेश केलेले आहेत आणि त्याच्यावर अनेक बालकं देखील आहेत. आणि मग हा धेनुकासूर इतक्या क्रोधामध्ये येतो. सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की ह्या धेनुकासूरचे डोळे एकदम लाल होऊन झालेले होते का राग आलेला होता. आणि हा धावत पळत आलेला आहे. आणि आता गाढव म्हणल्यानंतर आपण पाहतो की काय थोडंच तोंडानं मारणार आहे. तर हा जो धेनुकासूर होता गाढवाच्या रूपामध्ये होता आणि हा पळत आला आणि बलरामजींना आपल्या मागच्या पायाने काय केलं त्यांनी जोरात लाथ मारली. पळत आला यू-टर्न घेऊन तो लगेच धरून बलरामाला आपल्या पायाने लाथ मारला. आणि लाथ मारल्यानंतर आपण पाहतो बलरामजी हे काय बलशाली आहेत शक्तिमान आहेत. त्यांना असं वाटलं की आपल्याला कोणतरी फुलानं मारले जर आपल्याला फुलानं मारलं काय लागतं का काहीच झालं. तसं बलरामजीला खुलासा कळला आणि तो पुन्हा गाढव पडून गेला. आणि त्यांनी पाहिलं आणि आम्ही लाथ मारले पण काहीच झालेलं नाही म्हणून तो पुन्हा आणि रागाने येतो आणि पुन्हा मागं फिरून मागच्या पायाने लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. पण जसं तो मागं फिरून ज्यावेळेस लाथ मारतो बलरामजींना बलरामजी काय करतात त्याचे दोन्ही पाय घट्ट पकडतात आणि घट्ट पकडून जसं एक शेतकरी आपली गोफण फिरवतो गोफण गर करून दगड एक फेकून देतो पक्षी मारण्यासाठी तसं बलरामजी काय करतात दोन पाय धरतात गर फिरवतात आणि लांब एके वृक्षावर फेकून देतात. आणि तो वृक्ष दुसऱ्या वृक्षावर दुसरा तिसरा चौथा पाचवा असं करत सगळं वन काय होतं पडून जातं. आणि नंतर आपण पाहतो जसं इकडं धेनुकासूरचा वध झाला आणि झाल्यानंतर आपण पाहतो इतका मोठा आवाज झाला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काही हा धेनुकासूर एकच राहत नव्हता. त्याची पत्नी मुलं नातेवाईक सर्व हे गाढवाच्या रूपामध्ये राहत होते. आणि जसं त्यांनी पाहिलं आता इथून समजलं पाहिजे थोडं आपण कारण गाढव आहेत ना कसं काय समजणार. आणि आपला लीडरच एवढा शक्तिशाली होता मारला गेला म्हणल्यावर तर ह्यांनी शरण घ्यायला पाहिजे हिंदी बसले असतील. पण ह्यांनी काय केले त्याला मारले पण हे पण पुन्हा कृष्ण बलरामाला मारण्यासाठी गेले. आणि कृष्ण बलरामाने काय केले माहिती प्रत्येक गाढवाचे पाय पकडायचे जरा ठेवायचे कोणाला इकडे फेकायचे कोणाला इकडे फेकायचे कोणाला इकडे फेकायचे सगळीकडे फेकून दिले आणि सगळ्यांचा विनाश केला भगवंताने. तर कृष्ण आणि बलराम हे इतके एक्सपर्ट आणि इतके शक्तिशाली भगवंत आहेत की आपण ह्याची कल्पना देखील करू शकतो. तर सुखदेव गोस्वामी वर्णन करतात त्या वनामध्ये वृक्ष तर खाली तुटून पडले पण ज्यावेळेस ही गाढवं आपल्या ह्या गाढवासारखी नव्हती. विचार करा आता आपली गाढवं किती जास्त
2-4 फुटाचे असतात है ना, पण ही गाढव मोठी मोठी होती. विचार करा, ज्यावेळेस त्या ठिकाणी वनामध्ये पडली तर कोण हिरवा होता, कोण पिवळा होता, कोण पांढरा होता, कोण काळा होता, अशी वेगवेगळी कलरची गाढव होती त्या ठिकाणी. सगळं वन जे आहे हे सगळं वन काय झालं त्या गाढवाने सगळं भरून गेले. तर सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये अशा प्रकारचे अनेक ह्या असुरांचं गाढवांचं वर्णन करते. तर ह्याचं आपले जे आचार्य हे वर्णन ही जे जनकासुरचं प्रतीक आहे, हे कशाचं प्रतीक आहे माहिती आहे? एक आहे असं प्रतीक आहे, मी आणि माझं. जसं धनुकासुराची प्रवृत्ती होती की ह्या एरियामध्ये कोणी यायचं नाही है ना, जे माझा एरिया आहे त्या एरियामध्ये कोणी यायचं नाही. म्हणून आज आपण पाहतो की समाजामध्ये देखील असे अनेक लोक आहेत त्यांना वाटतं की मी शून्यातून निर्माण केलेलं आहे ना. आपण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कलेक्शन गोळा करायला जातो, अनेक प्रकारचे लोक आपल्याला असे भेटतात है ना, की म्हणतात की तुम्ही वरती आलेच कसं काय, हे आमचं घर आहे. अहो तुमचंच आहे पण भगवंताच्या सेवेसाठी नाही म्हणे, तुमच्यावर यायला पाहिजे, तुम्ही बेल तर वाजवायला पाहिजे है ना. म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या घरात केवळ माझा अधिकार, भगवंता सुद्धा अधिकार नाही, साधू संत दूरच राहिला आहे ना. म्हणजे मी आणि माझं ज्यावेळेस तिथे वृत्ती येते ना तरी काय असते, ध्यानापासून प्रवृत्ती असते. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की मी आणि माझं आहे ना हे काय आहे, ही गाढवांची प्रवृत्ती. आणि गाढवाचं आपण पाहतो की 2 कामामध्ये खूप ते एक्सपर्ट असतं आहे ना. पहिलं काय, वजन वाहण्यासाठी खूप त्याचा उपयोग होतो चांगला आहे ना, खूप वजन वाहतं. कशाला माहित नाही त्याला की का वजन वाहतं, त्याला असं वाटतं की मी जर वजन नाही वाहिलं तर मला गवत खायला मिळत नाही, म्हणून ते वजन वाहतं. आणि दुसरं लाभ मारण्यासाठी खूप एक्सपर्ट असतं है ना. एक आमचे भक्त होते, ते म्हणतात की साहेबाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधी जायचं नाही. साहेबाच्या पुढून गेलं लगेच काम सांगतो, आणि मागून गेलं गाढवाच्या ते लगेच लाभ मारतो. खूप सावध राहायचं है ना. आणि ही गाढव जे आहे अशा प्रकारचं, म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या समाजामध्ये अनेक भौतिक लोक आहेत, किंवा आपण पाहतो ज्या व्यक्तीने कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेला नाही है ना, तर आपली प्रवृत्ती तशीच होती पूर्वी है ना. परंतु आपण काय केलेलं आहे, कृष्ण भावनेचा आश्रय घेतल्यामुळं आपण आता भगवान श्रीकृष्णांची सेवा करणार आहोत. आणि ही केवळ बलरामजीच काय करू शकतात, कार्य करू शकतात. तर अशा अनेक भगवंतांच्या लीला आहेत. तर मला 8:15पर्यंतच टाइम दिलेला होता, कारण भरपूर काही सेवा आहे. तरी पण एक छोटीशी मी सेवा 1-2-3 मिनिटांमध्ये आणखीन एक लीला सांगतो बलरामजीची. तर या ठिकाणी आपण पाहतो एक प्रलंबर नावाचा एक असुर होता, प्रलंबासूर. हा प्रलंबासूर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ग्रीष्म ऋतूचा वर्षा ऋतू होता, ग्रीष्म ऋतूमध्ये सुंदर सृष्टी काय करते, वृंदावन इतकं सुंदर दिसतं की संपूर्ण सृष्टी हिरवीगार दिसते, नटलेली असते सुंदर. आणि ह्या वृंदावनचं सौंदर्य भगवान श्रीकृष्ण बलरामजी अनेक प्रकारे काय करतात, ह्या वृंदावनमध्ये लीला करायचे. आणि लीला करत असताना आपण पाहतो त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण इतके खेळ खेळायचे, कबड्डी, खो खो, कुस्ती खेळायचे, सुरपरांबा खेळायचे, अंजली कुसुमे खेळायचे है ना. अनेक प्रकारचे खेळ, सोडापाणी, अशा अनेक खेळ खेळायचे. आणि खेळ खेळत असताना त्या ठिकाणी काय होतं, हा प्रलंबासूर एक बालकाच्या रूपामध्ये येतो. कारण त्या दिवशी एक बालक जो आहे काही कामानिमित्त घरामध्ये असतो, आणि हा प्रलंबासूर ओळखतो की हा गोप नाहीये, आणि ह्या गोपांचं रूप घेऊन त्या ठिकाणी येतो. आणि भगवान श्रीकृष्ण विचार करतात, अरे सकाळी तर एक गोप येताना हा नव्हता, पण हा आता कसा आलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण ओळखतात की हा गोप नाहीये, हा कोण आहे, असुर आहे. आणि भगवान श्रीकृष्णाला माहिती पडतं, कारण भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वस्व वेदेचे सर्व वेदांत है ना. भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि ओळखतात आपल्याला मारायचं कसं, म्हणजे हा दुसरा सगळ्यालाच मारण्यापेक्षा मग भगवान श्रीकृष्ण लगेच आयडिया करतात आणि आपण खेळ खेळूया. आणि मग एक कृष्णाची पार्टी म्हणजे एक बलरामाची पार्टी म्हणजे सगळे बालक डिवाइड होतात. आणि डिवाइड झाल्यानंतर ठरतं की इथून समजा मुळाच्या वड्यापर्यंत, आपल्या मंदिरपासून मुळाच्या वड्यापर्यंत जो पार्टी हरलेली आहे, जिंकलेल्या पार्टीला आपल्या काय करायचं, आपल्या पाठीवर बसवायचं, घोडा बनवून घेऊन परत जायचं आणि परत यायचं, इथून जायचं आणि परत यायचं असतं. आणि मग असं करताना मग खेळतात.
तर त्यावेळेस काय होतं, कृष्णाची पार्टी हारते. काय होतं, श्रीकृष्णाची पार्टी हारते, बलरामाची पार्टी जिंकते. आणि मग हा प्रल्हाद विचार करतो की मी कृष्णाची भरपूर काही ऐकलेलं आहे, म्हणून मी काय करतो, पहिले कृष्णाची साईड घेऊन कृष्णाच्या ग्रुपमध्ये जातो आणि तो विचार करतो आपण पहिलं बलरामजीला मारूया आणि नंतर आपण कृष्णाला मारूया. आणि म्हणून तो कृष्णाच्या पार्टीमध्ये जातो. आणि जसं मग आपण पाहतो की सीतामा, बलरामजी, वृषभ हे यांचा एक गट असतो आणि भांडीर वनामध्ये ही लीला चाललेली असते. आणि सीतामा काय करतो, श्रीकृष्णाला घेतो, भद्रसेन वृषभाला घेतो आणि जो प्रलंबासुर आहे हा बलरामाला घेतो, कारण त्याला बलरामाचा वध करायचा असतो. आणि सगळे जण आपल्या आपल्या पाठीवर घेतलेले आहेत आणि हा प्रलंबासुर देखील काय केलेलं आहे, बलरामजींना आपल्या पाठीवरती घेतलेले आहे आणि सगळे स्पीडनं चाललेले. हा काय करतो, हा पण तेवढाच स्पीडनं जातो. पण होतं काय माहितीये, हा सगळे ह्या दिशेने चाललेले सरळ काय, आणि हा मध्येच काय करतो, इकडं जंगलाच्या वनाच्या दिशेमध्ये घेऊन जातो बलरामजीला. आणि बलरामजी विचार करतात की अरे सगळे गोपबालक इकडे चाललेले आणि हा गोपबालक वनामध्ये कशाला चाललेले, आणि ओळखतात की काहीतरी गडबड आहे, कारण भगवान श्रीकृष्णांना माहिती असतं. आणि त्यामुळं मग बलरामजी काय करतात, आपलं थोडंसं वजन वाढवतात आहे ना. जसं भगवान श्रीकृष्णाने तृणावत ज्यावेळेस त्यांना आकाशामध्ये घेऊन चाललेला होता, तर भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं, थोडंसं आपलं वजन वाढवलेलं होतं आहे ना. तसे तर बलरामजी देखील काय करतात, वजन वाढवतात. वजन वाढवल्यानंतर आपण पाहतो हा गोपबालक हे काही सहन करू शकत नाही बलरामजीचं वजन, आणि म्हणून तो काय करतो, लगेच काय करतो, आपलं मूळ रूप आहे ते काय करतो, प्रकट करतो. तर हे इतकं भयंकर रूप असतं की एकदम राक्षस असतो ना, मोठाच्या मोठा आहे ना, अशा प्रकारे इतका प्रचंड हा मोठाच्या मोठा राक्षस तयार होतो. आणि बलरामजी म्हणतात की अरे आता विचार करा, आपण समजा टू व्हीलर चाललेलो आहे, मस्त पैकी टू व्हीलर चाललेलो आहे आणि अचानकच फोर व्हीलर झाली होता किंवा एकदम असं एक मोठा ट्रक झाला आहे ना, तर आपला डंपर बिंपर सगळा ट्रक असतो ना, बघूनच भीती वाटते. तर काय आपल्याला वाटेल, काय वाटेल, होणार नाही म्हणा, पण काय वाटेल, अचानक कुणाला तर एकदम भीती वाटते ना आपल्याला. तर ते बलरामजीला काही भीती वाटलेली नाहीये, पण त्यांना वाटतं की आपलं टू व्हीलरवरती कसं काय इतका मोठा अपघात झाला. बलरामजी म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. तर बलरामजी कृष्ण भगवान श्रीकृष्णांना कधी कधी काय करतात, असुराला मारण्यासाठी आनंद घेतात, त्याला जरा खेळून खेळून मारतात. पण बलरामजीचं तसं नाहीये, बलरामजीचं खूप सिरियस मोड आहे. गुरु आहेत ना, गुरु कधीही असं म्हणजे बाबा असं गोंधळत बसत नाही, एक मुठ्ठी खतम. तसं बलरामजींनी काय केली, एक मुठ्ठी अशी घेतली आणि त्या प्रलंबाच्या डोक्यामध्ये इतक्या जोरात मारलं भगवंताने, त्याच्या तोंडातून दात तर बाहेर आलेच आले, रक्त सगळं काय उलट्या उलाल्या आणि एका भुकीमध्येच तो असो पाणी. बलरामजी की जय, रावजी की जय. तर भगवान श्रीकृष्णाने आणि बलरामजींनी वृंदावनमध्ये अशा अनेक लीला केल्या. तर बलरामजीचं एकमेव उद्देश असतो की कशा प्रकारे आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. ज्यावेळेस वृंदावनमध्ये आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण मध्ये, त्यावेळेस ते स्वतः भगवान श्रीकृष्णांचे चरण दाबायचे, हात दाबायचे, डोकं दाबायचे. तर भगवान बलरामजी आहेत हे दाखवून देत आहेत की कशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. म्हणून म्हटलं भाषी की भगवान 5 रसामध्ये सेवा करतात. तर भगवंतांच्या सेवेसाठी जे जे काही लागतं आहे ना, तर हे भगवान बलरामजी काय करतात, आपल्या विस्तारित रूप करून अशा प्रकारे भगवंतांची सेवा करतात. पण आपण पाहतो अल्टर असेल, भगवंतांचे चप्पल असतील, भगवंतांचं शय्या असेल, भगवंतांचं जे काही सेवेमध्ये माईक स्टँड असेल, कुठलाही ग्रंथ असेल, आसन असेल, हे सगळं बलरामजीचं काय आहे, विस्तारित रूप आहे. तर अशा प्रकारे बलरामजी की भगवंतांच्या सेवेसाठी इतका संसार काय करतात, ते विस्तार करत असतात. तर आपण बलरामजी कोण, आपण हेच मागितलं पाहिजे, बलरामजी शक्ती मागितलं पाहिजे की भगवंता की आम्हाला देखील अशी आध्यात्मिक शक्ती द्या, बल द्या, जेणेकरून आम्ही काय करू, भगवान श्रीकृष्णांची आता जन्माष्टमी येत आहे, प्राणे आपले धियावाचा आहे ना, काही प्राणाने कष्टाने धनाने सगळ्यांनी आपण काय करू, भगवंतांची सुंदरते आपण सेवा करूया. तर आता थोड्याच वेळामध्ये सगळा आनंद सुरू होईल. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण. श्री गोपाल की जय.
कृष्ण कन्हैया की जय, बलराम जी की जय, जय गौर प्रेमानंद जी।